नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत हडसर गडावर. यालाच पर्वतगड असे म्हणतात. या गडावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राज दरवाजाची तर दुसरी वाट गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पायऱ्या बांधून काढलेली आहे. तर आपण आज राज दरवाजाच्या वाटेने जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय शंभूराज. आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यात हडसर गडावर. हडसर गडाला पर्वतगड असे म्हटले जाते. सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली. या गडावर मोठ्या प्रमाणात राबता असायचा. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी या गडाची निर्मिती केली. 1637 मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये या गडाचा समावेश होता. आता आपण पायथ्यापासून एक 20 मिनिटाच्या ट्रेक नंतर या पायऱ्यांजवळ आलोय. तर आता या पायऱ्यावरून आपण वर जाऊन गडात एक्सप्लोर करणार आहे. 1818च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले व हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या होत्या असा इतिहासात उल्लेख आहे. तर चला आपण एक्सप्लोर करूया हडसर किल्ला. आणि आपल्या जोडीला हा आहे. तर हा आपल्या सोबत पायथ्यापासून आला आहे. राज दरवाजाच्या मार्गाने येऊन आपण पोहोचतो कातळ खडकात कोरलेल्या पहिल्या दरवाजाजवळ. या दरवाजातून पुढे गेल्यावर गडावरील आणखीन एक भक्कम प्रवेशद्वार पाहायला मिळते. गडाचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे राजमार्ग. या मार्गाने पुढे आल्यावर किल्ल्याचे सर्वात मोठे प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा पाहायला मिळतो. आणि हे प्रवेशद्वार कातळ खडकामध्ये कोरून तयार केले आहे.
नमस्कार मित्रांनो, वरती आल्यावर आपल्याला महाराजांची राजमुद्रा पाहायला भेटते. तर यावर लिहिलं आहे, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवश्रेष्ठा मुद्रा भद्राय राज. याचा मराठीत असा अर्थ होतो की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी वंदनीय असणारी शहापुत्र शिवाजीची मुद्रा लोक कल्याणाकरता आहे. तर अशी मस्त आपल्याला आल्या आल्या पाहायला भेटली. हे खूप छान वाटते आपल्याला. तर मित्रांनो, आपल्याला इथे 3 तोफा दिसत आहेत. स्वराज्य निर्माण झालं ते यांच्या जीवावरच. तर ह्या चांगल्या अवस्थेत आहेत. हे सर्वात मोठे इथे. यांच्या साह्याने असंख्य लढाया महाराजांनी केल्या आणि यांना राखणं आपलीच जिम्मेदारी आहे. हे आहे कमान टाक आणि तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे. आणि आता पण यातमध्ये पूर्ण काठोकाठ पाणी आहे. गडावरती महादेवाचे प्राचीन मंदिर पाहायला भेटते. मंदिराच्या समोरच आपण नंदीचे दर्शन घेऊन आतमध्ये गेल्यावर आपणाला महादेवाच्या पिंडी सोबतच श्री गणेश, हनुमंताची व गरुड देवाच्या मूर्ती पाहायला मिळतात.
किल्ल्यावरील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हणजे जमिनीच्या आतमध्ये खडक फोडून तयार केलेले धान्याचे कोठार. याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की एकात एक अशी कितीतरी धान्य कोठारांच्या खोल्या आहेत. गडावर हनुमानाचे एक प्राचीन मंदिर आहे. मंदिराची पडझड झाली असली तरी हनुमानाची मूर्ती मात्र आजही चांगल्या स्थितीत आहे. हनुमानाच्या मंदिरापासून थोडं पुढे गेल्यावर आपल्याला देवीचं मंदिर पाहायला भेटतं. तिथेच आपल्याला एक दगडी भांड पाहायला भेटतं. कदाचित हे घोड्यांना पाणी पिण्यासाठी असावं. गडावरील टाके पाहता आपल्याला एवढं समजतंय की गडावर एवढे टाके आहेत की वर्षभर पाणी पुरेल.